स्मरण करा पिंडीवर रक्त ओतून घेतलेली ती शपथ, ज्यांचं तारुण्य सुरू होण्यापूर्वी सुरू झाला होता पराक्रम, आईच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झोकून दिलेलं ते आयुष्य, मुघलांची निजमांची झोप उडवून देणाऱ्या प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावसंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला हे आम्हाला माहीत नाही, पण माझ्या छत्रपतींचा जन्म आम्हाला हिंदवी स्वराज्य देऊन गेला हे मी आज अभिमानाने सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण छत्रपतींचं शिवरायांचं स्मरण करत या लेक्चरची सुरुवात करतोय. डायरेक्टली पहिल्या प्रश्नाकडे येऊ. पहिला प्रश्न आहे, नुकतीच चर्चेत आलेली मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना सुरू केलेली आहे. आता ही योजना बऱ्याच वर्षांपूर्वी सुरू केलेली आहे, पण रिसेंटली ही चर्चेमध्ये आली आहे. याचं कारण म्हणजे या योजनेअंतर्गत मुलींना जी एक आर्थिक मदत केली जायची, एक अनुदान दिलं जायचं, साधारण 15,000 रुपयाचा आर्थिक लाभ मुलींना दिला जायचा, त्या रकमेत आता बदल करण्यात आला आहे. ती रक्कम 15,000वरून 25,000 रुपये करण्यात आली आहे या मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या अंतर्गत. अशी घोषणा तिथं महिला कल्याण विभागाच्या संचालिका संदीप कौर यांनी केलेली आहे आणि या अनुदानामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. आता ही नेमकी योजना कशी आहे? तर कन्या सुमंगला योजना मुलीच्या जन्मापासून ते तिच्या ग्रॅज्युएशनच्या किंवा पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करणारी योजना आहे, ज्यामध्ये मुलींना सरकारमार्फत 15,000 रुपये दिले जायचे. आता त्या अनुदानामध्ये वाढ करून ती रक्कम 25,000 करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या योजनेच्या अंतर्गत 17 लाखहून अधिक मुलींना लाभ झालेला आहे आणि ह्या योजनेमध्ये जे आर्थिक सहाय्य केलं जातं तर ते मुलीच्या जन्मापासून सुरू होतं आहे. जसं की मुलीचा जन्म झाल्यापासून 6 टप्प्यांमध्ये 25,000 रुपये अनुदान दिलं जातं, ज्यामध्ये जन्माच्या वेळी खात्यामध्ये पालकांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. मुलगी 1 वर्षाची झाल्यानंतर 2,000 रुपये ट्रान्सफर होतात. त्यानंतर मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर 3,000 रुपये आर्थिक सहाय्य केलं जातं. नंतर ती ज्यावेळेस 6वी कक्षेमध्ये जाते, 6वीत जाते, तर आणखीन 3,000 रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर होतात. 9वीमध्ये 5,000 रुपये ट्रान्सफर होतात, म्हणजे जशी ती 6वीतून 9वीत जाईल. त्यानंतर मुलींनी पदवी किंवा कोणताही डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये जाण्याचा निर्णय घेतला की तिला 7,000 रुपये तिच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होतील. तर अशा प्रकारची ही योजना आहे. 6 टप्प्यांमध्ये पैसे दिले जात आहेत. ठीक आहे. यातून काय होतं की ज्या मुली आर्थिक अभावामुळं किंवा जरा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील तर त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये थोडीफार मदत व्हावी, हा या योजनेपाठीमागचा उद्देश. आणि जेणेकरून मुली या हायर एज्युकेशनकडे जातील आणि पालक सुद्धा कुठलाही संकोच न करता डायरेक्टली मुलीला शिक्षणाची तरतूद करतील, अशा प्रकारची ही योजना आहे. या योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे? तर अशा घरांना की ज्या घराचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, असेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि हे ऑब्व्हियस आहे की ते जे कुटुंब आहे हे उत्तर प्रदेशमधला निवासी असलं पाहिजे, त्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके. आणि कुठल्याही कुटुंबामधल्या मॅक्झिमम 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे एका कुटुंबामध्ये जर 3 मुली असतील तर नाही, त्यापैकी 2च मुलींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ओके. तर चांगली योजना आहे, उत्तर प्रदेशने सुरू केलेली आहे, लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश ड्रीम ऑफ द डेझर्ट ट्रेन सुरू करत आहे? तर अतिशय खूप अशी नवीन टेक्नॉलॉजीवरती आधारित ट्रेन तुम्हाला बघायला मिळते आणि अशीच ती ट्रेन आहे जी की सौदी अरेबियाने सुरू केली आहे. सौदी अरेबिया आणि एक इटालियन कंपनी आहे, तर त्या दोघांकडून अशा प्रकारची लक्झरियस ट्रेन असणार आहे, ज्याचं नाव ड्रीम ऑफ द डेझर्ट असं देण्यात आलं आहे. 2025 पर्यंत ही ट्रेन सुरू होण्याचा अंदाज आहे. 2024 पासून याच्या संदर्भातचे रिझर्वेशन सुद्धा ओपन होतील. ओके. साधारण 800 मैलपर्यंतचा रियादपासून, जे की सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या ठिकाणे, ते सौदी अरेबियाच्या नॉर्थ वेस्ट साईडपर्यंत जॉर्डनच्या सीमेपर्यंत हा या ट्रेनचा पल्ला असणार आहे, 800 मैल्सचा. हे लक्षात ठेवू शकता. या प्रवासादरम्यान जे पॅसेंजर असतील ना, तर त्यांना सौदी अरेबियामधले वेगवेगळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स, कल्चरल साईट्स, लँडमार्क्स हे दाखवण्यात येतील, असा सुद्धा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ओके. आणि सध्या या ट्रेनमध्ये
82 पॅसेंजर्स बसतील, 40 डबे असतील, अशा प्रकारची सुविधा आहे. तुम्ही म्हणाल की फक्त 82 पॅसेंजर, तर हो, ही एक लक्झरियस सेगमेंटवाली ट्रेन आहे ज्याच्यामध्ये आत डायनिंग रेस्टॉरंट असतील, लक्झरियस बार असतील, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करण्याचे झोन असतील. तर एक महागडी अशी लाईफस्टाईल जगणाऱ्या लोकांसाठीची ही ट्रेन आहे. 82 पॅसेंजर्स बसण्याची कॅपॅसिटी असणार आहे. सौदी अरेबिया रेल्वे आणि जी इटालियन हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे एर्सेनेल ग्रुप, तर यांच्यामार्फत ही ट्रेन जी आहे तर ती सौदी अरेबियामध्ये सुरू करण्यात येते. लक्षात ठेवायचं आहे, याचं नाव ड्रीम ऑफ द डेझर्ट. ओके, सौदी अरेबिया आता नेमकं मॅपमध्ये कुठं आहे, तर इथं जर तुम्ही मॅप व्यवस्थित बघितला, हा भारत आणि भारताच्या आपण जर पश्चिमेकडे गेलो तर या छोट्याशा डॉटवरती आहे तो म्हणजे सौदी अरेबिया. मिडल ईस्टमधला देश आहे. या झूम केलेल्या मॅपमध्ये व्यवस्थित दिसणार आहे रियाद, जे की सौदी अरेबियाच्या सेंटरचा भाग येईल. तर तिथून ते जॉर्डन बघा कुठं आहे, तर वरती जॉर्डन. तर या सीमेपर्यंत साधारण 800 मैलांचा प्रवास करणारी ती ट्रेन असेल. ठीक आहे, सौदी अरेबियाबद्दल एक्झाममध्ये क्वेश्चन येऊन जातात. मॅप आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर आजूबाजूचे जर तुम्ही समुद्र बघाल तर तांबडा समुद्र किंवा रेड सी आहे, त्याचबरोबर खाली दक्षिणेला अरेबियन सी आहे. त्यानंतर सौदी अरेबियाच्या आजूबाजूचे देश जसे की इथं उत्तरेकडून बघितलं तर जॉर्डन आहे, इराक आहे, त्यानंतर कुवेत आहे, कतर, UAE, ओमान, येमेन. तर या देशांच्या भूसीमा डायरेक्टली सौदी अरेबियाला लागून आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात जॉग्राफी पण समजली. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवली. ही योजना डॅश डॅश अन्वये माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ओके, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने रिसेंटली एक महत्त्वपूर्ण एक हिस्टॉरिकल एक निकाल दिलेला आहे आणि त्यानुसार जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स गव्हर्नमेंटने सुरू केले ते 2018मधली गोष्ट, आय थिंक 2018मध्ये हे बॉन्ड पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाले आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड गव्हर्नमेंटने आणले होते. तर ते बॉन्ड हे घटनाबाह्य ठरवलेत आणि आपल्या राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजे माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करतायत, असं या निर्णयामध्ये निकालामध्ये सांगण्यात आलंय. तर माहितीच्या अधिकाराचं जे उल्लंघन आहे, हे माहितीच्या अधिकाराचं कुठल्या पर्टिक्युलर कलमाचं उल्लंघन होतं आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय. तर कलम 19(1)(अ) अन्वये माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करणारी ही घटना आहे, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये नमूद केले. हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे हा 5 जजेसच्या बेंचने दिला आहे. त्यामध्ये कोणते कोणते जज होते लक्षात ठेवू शकता. ह्या 5 बेंचच्या जजचं जे नेतृत्व आहे हे आपल्या मुख्य न्यायाधीशांनी केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते म्हणजे DY चंद्रचूड. या व्यतिरिक्त जस्टिस संजीव खन्ना होते, JB पार्डीवाला, जस्टिस BR गवई आणि जस्टिस मनोज मिश्रा. तर या सगळ्यांनी मिळून ह्या जजमेंट किंवा ह्या बेंचचं नेतृत्व केलं होतं आणि यांनी 5-0 असा निकाल दिलेला आहे. म्हणजेच ह्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, ते रद्दबाह्य ठरवा किंवा या अंतर्गत जेवढ्या पार्टीजला कोणत्या कोणत्या अमाऊंटचे बॉन्ड मिळालेत ही माहिती आता सार्वजनिक करा, अशा प्रकारचा आदेशसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांच्यामधले हायलाइटेड पॉईंट्स इथं दिलेले आहेत. SBI शुड इमिडिएटली स्टॉप इश्युइंग इलेक्ट्रॉल बॉन्ड्स. SBIच्या काही शाखांमध्ये हे बॉन्ड दिले जायचे, वितरित केले जायचे. आता हे बॉन्ड कसे वितरित केले जायचे, तर वर्षातून 4च वेळेस म्हणजे प्रत्येक 3 महिन्यातून एकदा हे बॉन्ड SBIच्या शाखेमधून विकत घेता येतात, अशा प्रकारची तरतूद होती. म्हणजे साधारण पहिल्या 1 ते 10 तारखेपर्यंत जाऊन जानेवारीमध्ये, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या 4 महिन्यांमध्ये पहिल्या 1 ते 10 तारखांमध्ये हे बॉन्ड कुठल्याही व्यक्तीला जाऊन घेता येत होते, विकत घेता येत होते. आणि हे बॉन्ड 1000, 10,000, 1 लाख आणि 1 कोटी अशा अमाऊंट्समध्ये होते. ओके, तर आता हे बॉन्ड हे त्वरित थांबवायचे अशा प्रकारचे निर्देश SBIला देण्यात आलेत. हे तुम्ही इश्यू करू शकणार नाही. त्याचबरोबर कोणत्या पार्टीला किती रुपयांचे एकूण बॉन्ड इश्यू झालेले आहेत याची माहिती सुद्धा सार्वजनिक करायचं आहे. इलेक्शन कमिशननी ही माहिती SBIकडून घ्यायची आहे आणि पुन्हा ती माहिती इलेक्शन कमिशननी 13 मार्चपर्यंत वेबसाईटवरती पब्लिकली अवेलेबल करून द्यायचं आहे. अशा प्रकारचं जजमेंट सर्वोच्च न्यायालयाचं आहे. ओके, आता अमर्यादित राजकीय योजनाला परवानगी देणाऱ्या कायदेशीर तरतुदींवरही सर्वोच्च न्यायालयाने टीका केली आहे. त्यांनी म्हणलंय की यामुळे पैसा असणाऱ्या कंपन्यांना धोरणावरती प्रभाव टाकण्याची परवानगी मिळते.
SBIने 12 एप्रिल 2019 पासून आजपर्यंत खरेदी केलेले इलेक्ट्रॉल बॉन्ड्स तपशील हा निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे, असा हा निर्णय आहे. आता हे सगळं ठीक आहे, बट इलेक्ट्रॉल बॉन्ड्स म्हणजे नेमका प्रकार काय असतो ना, मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारचा एक पेपर, एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवला आहे की हे म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स. म्हणजे एक जसा DD असतो ना बघा, डिमांड ड्राफ्ट, तशाच प्रकारची संकल्पना आहे ही. या बॉन्डवरती कुणाचंही नाव नसणारे, समजा आता फॉर एक्झाम्पल मला एखाद्या पक्षाला आर्थिक मदत करायची. आता तुम्ही म्हणाल की सर आर्थिक मदत का लागते बरं पक्षाला एखाद्या? तर मित्रांनो बघा ना, आता पॉलिटिकल रॅली करायची आहे, मग त्याच्यासाठी खर्च लागतो ना. स्टेज उभारतात, त्या पॉलिटिकल नेत्याचं पूर्ण प्रवासाचं शेड्यूल असतं, त्यांना राहायची ठिकाणी सगळी सोय असते. मग हा सगळा जो खर्च हे कोण करतं? सरकारी तिजोरीमधून हा खर्च होतो का? तर नाही. त्याच्यावरती मग इन्क्वायरीज बसेल किंवा आपलं सगळं ऑडिटच्या अंतर्गत येतं ना, तर ते नाही, तसं नाही करतायत. सरकारी तिजोरीला काही हात नसतो लावलेला, पण पक्षाला पैसा दिलेला असतो आणि पक्ष तो पैशाचा वापर करून अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करतो. मग आता पक्ष कुठला बिझनेस करतो का, की कुठल्या पक्षाचा कारखाना आहे, कुठल्या पक्षाची एखादी इंडस्ट्री, असं असतं का? तर नाही. मग पक्ष कसा चालतो, यांच्याकडे हा पैसा कुठून येतो? तर लोक हे स्वतःच्या आवडीच्या पक्षाला, ज्याच्यासोबत त्यांची आयडियॉलॉजी मॅच करते किंवा असा एखादा पक्ष की ज्याच्यातून त्यांना फायदा दिसतोय, अशा पक्षाला ते आर्थिक देणग्या देत राहतात आणि त्या देणग्यांच्या माध्यमातून पक्ष चालतो. मग आता हे अगदीच ओपनली सांगायचं झालं तर कसं होईल बरं? समजा एखाद्या पार्टीकडून जर कोणाला लाभ करून घ्यायचा आहे, तर तो थोडीफार इन्व्हेस्टमेंट त्या पार्टीमध्ये करेल ना. तर तशीच असते ही पद्धत. हे सगळ्या देशांमध्ये चालतं. आपला भारत काय त्याला असं काही खास देश नाही आहे, भारतामध्ये चालतंच. बरं, इतरही सगळ्या युरोपियन देश, अमेरिकन देश, सगळीकडे हे चालतो, हा प्रकार चालतो. पण आधी काय व्हायचं माहिती का? 2018 पूर्वी हा जो काही प्रकार आहे हा काळ्या पैशाच्या माध्यमातून व्हायचा. म्हणजे काळा पैसा म्हणजे कसा, की कॅशच्या माध्यमातून. आता एखाद्या माणसाने खूप पैसे छापलेत आणि तो माणूस टॅक्समधून त्या पैशाला वाचवण्यासाठी काय करतोय, की हा बाबा याच्यातला एवढा हिस्सा मी डायरेक्टली पॉलिटिकल पार्टीलाच देतो, म्हणजे माझ्यावरती ते रेड नाईट टाकणार, असंच झालं ना अर्थ. तर मी डायरेक्ट सगळ्या गोष्टी सांगतोय ओपनली खरं, पण हे काही असं कुठं लिहिलेल्या गोष्टी नसतात. मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी म्हणून ह्या गोष्टी सांगतोय. ओके. तर मग काय होईल की एखादा पैसा खूप छापला आहे आणि त्यांनी त्या पॉलिटिकल पार्टीला दिला की बाबा माझ्यावरती लक्ष ठेवा, म्हणजे माझ्यावरती खरं तर लक्ष ठेवू नका एजन्सीच्या माध्यमातून, तर म्हणून तो पैसा दिलेला असतो. पण हे 2018 पूर्वी असा डायरेक्टली कॅशने व्यवहार चालायचा. तर याच्यातून काय होतं की खऱ्या अर्थाने बघाल तर पैशाला ट्रान्सफरन्सी नाही आहे, तो किती पैसा कोणी दिला हे पण नाही कळत आहे. तर म्हणून गव्हर्नमेंटनी काय केलं, हे सगळं तुम्ही कॅशनी करण्यापेक्षा हा पैसा तुम्ही सिस्टीममध्ये आणा आणि बॉन्ड्स आम्हाला द्या. मग बॉन्ड्स तुम्ही कुठून घ्याल? तर SBIच्या ब्रँचेसमध्ये जा. तुम्हाला ज्या रुपयांची मदत आम्हाला करायची, आमच्या पक्षाला करायची, त्या अमाऊंटचा बॉन्ड तुम्ही त्या SBIच्या ब्रँचमधून विकत घ्या. 1,000 असेल, 10,000, 1,00,000, 1 कोटीपर्यंतचा बॉन्ड आपण घेऊ शकतो. मग आता एखाद्याला 10 कोटीची मदत करायची, तो काय करेल, 1 कोटीचे 10 बॉन्ड घेईल. ओके. मग आता हे जे बॉन्ड विकत घेतलेला तो जो व्यक्ती आहे त्याचं नाव कुठेही डिस्क्लोज होणार नाही. तो डायरेक्टली ते बॉन्ड घेईल आणि पार्टी कार्यालयामध्ये जाऊन हे बॉन्ड त्यांना हस्तांतरित करणार. मग ते पार्टी हे 10 करोडचे जे बॉन्ड आहेत हे घेऊन परत बँकेत जाईल आणि त्याला त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करेल. म्हणजे डायरेक्टली पैसा हा आता अकाउंटमध्ये आला. याच्यातून हो खरं आहे, जो कॅशचा व्यवहार होता पूर्णपणे थांबू शकत होता. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठं सुरू होतोय की इथं RTIच्या अंतर्गत लोकांना माहितीच नाही आहे, कारण हे सगळ्या गोष्टी RTIमधून वगळण्यात आल्या होत्या. लोकांना इथं माहितीच नव्हतं की कोणत्या पॉलिटिकल पक्षाला कुणी मदत केली आहे, कुणी आर्थिक मदत केली आहे त्यांना. आता तुम्ही म्हणाल ही माहिती का गरजेची आहे? ऑब्व्हियस आहे, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण एखादा XYZ कंपनी आहे, त्यांनी गव्हर्नमेंटला फॉर एक्झाम्पल, म्हणजे पॉलिटिकल पक्षाला फॉर एक्झाम्पल एक 10-20 कोटींची मदत केली आहे, तर त्या कंपनी रिलेटेड सगळे गव्हर्नमेंटचे निर्णय घेतले जात आहेत का हे आपल्याला कळेल ना पब्लिकला. तर म्हणून पब्लिकला ही सगळी माहिती असणं गरजेचं आहे की सरकार किंवा तो पक्ष हा त्याच कंपनीच्या फेवरमध्ये सगळं काम करतोय की काय, हे लोकांपर्यंत उघड होईल. तर या भीतीने ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली जात नव्हती, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. पण सरकारचं म्हणणं याच्यामध्ये काय की आमचा हेतू असा नव्हता, हे बॉन्ड आम्ही म्हणजे नाव डिस्क्लोज करायचं नाही हे आम्ही का ठरवलं, कारण जर त्या XYZ कंपनीनी आम्हाला जास्त आर्थिक देणग्या दिल्यात आमच्या पक्षाला,
तर जर आमची सत्ता जर म्हणजे आमची सत्ता जर गेली इथून, तर दुसरा पक्ष त्या बिझनेसमॅनला, त्या उद्योगपतीला टार्गेट करेल की आधी तू या पक्षाला एवढी एवढी मदत करायचं का, तुझ्या फेवरच्या सगळ्या बनल्यात का, बरं ठीक आहे आता थांब. अशा प्रकारे होऊ नये. म्हणजे त्यातून एक त्या माणसाची आयडेंटिटी ओपन झाल्यामुळे त्याला भविष्यात त्रास होऊ नये, हा सरकारचा उद्देश होता, असं सरकारचं म्हणणं आहे. ओके, तर मी दोघांची म्हणणी तुम्हाला सांगितलीत. बॉन्ड नेमका काय प्रकार असतो आणि त्याच्यातून काय काय होऊ शकतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता डायरेक्टली जर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवरती आलो तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही की जो इलेक्ट्रल बॉन्ड हा इश्यू केला जातोय किंवा तो बॉन्ड बँकेतून घेतल्यानंतर पॉलिटिकल पक्षाला दिला जातोय, तर तो रिडीम होणं हे 15 दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे. रिडीम होणं म्हणजे काय की तो बॉन्ड ज्यावेळेस बँकेतून त्या व्यक्तीने घेतला, तर त्या व्यक्तीने पक्षात देऊन पक्षाने परत तो बॉन्ड सबमिट करून ऑनलाईन किंवा त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा करून घेणं, ही प्रोसेस 15 दिवसाच्या आत झाली पाहिजे. तसं न झाल्यास हा जो बॉन्ड आहे त्याची जी अमाऊंट आहे ही डायरेक्टली प्रधानमंत्री केअर फंड्समध्ये जाईल, PM केअर फंडमध्ये जाईल. त्याचबरोबर हे बॉन्ड मिळवण्यासाठी कुठला पक्ष पात्र असणार आहे हे कसं ठरवलं आहे, तर लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29A अंतर्गत जो पक्ष हा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि त्याच किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाच्या किमान 1% मते जर मिळवत असेल, तर तो पक्ष हा इलेक्ट्रॉल बॉन्ड घेण्यासाठी पात्र होता. हे लक्षात ठेवायचं आहे. या अटीवरती क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतो की लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29A अंतर्गत नोंदणीकृत जो पक्ष असेल, त्याचबरोबर हा पक्ष सार्वत्रिक निवडणुकांमध्ये किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाच्या 1% जरी मतं मिळवत असेल, तरी हा पक्ष इलेक्ट्रॉल बॉन्ड घेण्यासाठी पात्र आहे, अशा प्रकारची तरतूद होती. बेनामी देणगी याच्यातून येत होत्या, जसं की इलेक्ट्रॉल बॉन्डवरती देणगीदाराचं नाव नव्हतं, ज्यामुळं राजकीय पक्षाला देणगीदाराची ओळख होत नव्हती. त्याचबरोबर जर राजकीय पक्षाने वितरणपत्र भरलं तर देणगीदाराला त्या टॅक्स बेनिफिटसुद्धा याच्यातून मिळत होता आणि प्राप्तकर्त्याला किंवा राजकीय पक्षाला कर सवलत मिळेल, अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये होती. हे बॉन्डमधून आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या पक्षाला किती किती रुपयांचा फायदा झाला किंवा किती रुपये देणगी म्हणून मिळालेत हे जर बघाल तर 2017 ते 2021-22 पर्यंतची आकडेवारी इथं या इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये दिलेली आहे. BJPला 5271 कोटी आत्तापर्यंत देणग्या मिळाल्यात, काँग्रेसला 952 कोटी, बाकी TMCला 768 कोटी, BJDला 622, DMKला 731, आपल्या महाराष्ट्रात जो एक म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्रात जास्त प्रचलित असलेला NCPला 52 कोटीपर्यंतची आणि त्याचबरोबर आपला 48 कोटी वगैरे. तर अशा प्रकारचं आत्तापर्यंत देणग्या ह्या पक्षांना मिळाल्यात. याच्यावरती क्वेश्चन येतो का एक्झाममध्ये? नाही आहेत. मी फक्त ही माहिती तुम्हाला असावी म्हणून सांगतोय. ओके, आता तुम्हाला वाटेल की सर BJPला बघा याच्यातून किती फायदा होत होता, मग बघा त्यांनीच काहीतरी असं फ्रॉड करायचं आहे किंवा स्कॅम करायचं म्हणून ही आणले बॉन्ड. तर नाही, तर पब्लिकली इन्फॉर्मेशन आहे, याच्यातून स्कॅम कसं होईल? ओके, तर स्कॅम असा नाही होत, स्कॅम वेगळ्या पद्धतीने याचा होऊ शकतो. पण ही जी मोठी जी अशी कॉलम बनलाय त्याच्यावर असा अंदाज नका काढू की BJPला जास्त मिळालेत. बघायला गेलं तर जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्यालाच जास्त आर्थिक सहाय्य करायला सगळे पुढे येतील, हे तर ऑब्व्हियस आहे. त्याच्यामुळं आधीचं जर डेटा बघितलं तर जर काँग्रेस सत्तेमध्ये केंद्रात होतं तर त्यांना जास्त आर्थिक मदत होणार आहे. ओके, किंवा अनुदान मिळणार आहेत. मग इथं BJPला मिळत आहेत आणि BJP एवढ्या सगळ्या राज्यांमध्ये असून एवढाच मिळत आहे. कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही TMC बघाल तर वेस्ट बेंगॉलमधलाच असलेला पक्ष आहे, तरी क्षेत्रीय पक्ष फक्त त्या वेस्ट बेंगॉल राज्यापुरता जरी मर्यादा असला तरी सुद्धा 770 करोड रुपये हे आर्थिक मदत म्हणून मिळालेत. ठीक आहे, आणि या इलेक्ट्रॉल बॉन्ड्समध्ये एक असा सुद्धा बदल करण्यात आला आहे. पूर्वी काय असायचं, ज्या कंपन्या प्रॉफिटमध्ये आहेत तर त्या कंपन्या त्यांच्या प्रॉफिटच्या 7.5% रक्कम ही देणगी म्हणून देऊ शकत होते. मात्र आता सध्या या 2018च्या नियमानुसार ही 7.5% जी कॅप आहे ही काढून टाकण्यात आली होती. म्हणजेच ते कितीही अमाऊंट डोनेट करू शकतात अशा प्रकारची तरतूद केली ती. त्याचबरोबर त्या कंपनीच्या एकूण रेव्हेन्यू म्हणजे त्यांनी किती रुपयांचा माल विकलाय किंवा त्यांचे व्यवहार किती रुपयांचे झाले त्याच्या 10% ते आर्थिक सहाय्य करू शकत होते, असं आधी तरतूद होती. मात्र त्यात सुद्धा बदल करण्यात आला आणि ते सुद्धा अनियंत्रित निधी देऊ शकतात अशा प्रकारची तरतूद केली ती, म्हणजे कितीही अमाऊंट ते देऊ शकतात.
त्याचबरोबर असं पण दिसून आलं सर्वोच्च न्यायालयाला की ज्या कंपन्या लॉसमध्ये आहेत त्यासुद्धा देणग्या देत आहेत. तर या गोष्टीवरतून सुद्धा त्यांनी बरीचशी टीका केलेली आहे. म्हणजे ऑब्वियस आहे ना, जी कंपनी लॉसमध्ये ती का देणगी देईल बरं? तर लॉस हा कागदपत्री असेल, इतर मार्गाने त्यांना गव्हर्नमेंट किंवा अशा प्रकारे राजकीय पक्ष फायदा करून देत असतील असा मे बी त्याचा अर्थ निघू शकतो ना. तर म्हणून पारदर्शकता वाढावी, पारदर्शकतेचा जो अभाव आहे तर तो दूर व्हावा या कारणांनी राजकीय पक्षांना हस्तांतरित केलेल्या निधीमध्ये कॉर्पोरेट योगदानाचा जो मागोवा आहे तो घेणे आवश्यक होतं. नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होत होतं आणि भ्रष्टाचाराचा धोका निर्माण होत होता. या कारणाने सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला ज्यानुसार इलेक्ट्रॉल बॉन्ड हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेत. ठीक आहे, आय होप सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. पुढचा प्रश्न आहे, पांढरा गेंडा विषयी योग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे, पांढरा गेंडा हा हत्तीनंतर दुसरा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. दुसरं विधान, अवैध आंतरराष्ट्रीय गेंड्यांच्या शिंगांचा व्यापार हा त्यांच्या संख्येला मुख्य धोका आहे. तर इथं जर तुम्ही प्रश्न वाचला तर दोन्ही विधानं योग्य आहेत, कारण हत्तींनंतरचा पांढरा गेंडा हा दुसरा सर्वात मोठा सस्तन प्राणी हे विधान योग्य आहे. आणि ह्याची जी शिंगं असतात तर त्या शिंगांमुळे त्याचे शिकारी होत आहेत आणि शिकारी झाल्यामुळे त्याची जी एकूण संख्या आहे ही धोक्यामध्ये आहे ना. तर दुसरं विधानसुद्धा करेक्ट आहे. ओके, रिसेंटली आता हा पांढरा गेंडा कुठून चर्चेत आला आहे? शास्त्रज्ञांनी विट्रो फर्टिलायझेशन IVFच्या मदतीने पांढऱ्या गेंड्यामधला एम्ब्रियो हा सक्सेसफुली ट्रान्सफर केलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट आहे की त्यांनी पांढऱ्या गेंड्यांची संख्या वाढावी किंवा पांढरा गेंडा हा पृथ्वीवरती आपल्याला बघायला मिळावा पुन्हा सुद्धा, यासाठी म्हणून त्याला वाचवण्यासाठी त्याचा एम्ब्रियो हा दुसऱ्या गेंड्यामध्ये किंवा दुसऱ्या रायनोजमध्ये ट्रान्सफर केला आहे IVFच्या माध्यमातून आणि म्हणून हा विषय रिसेंटली चर्चेमध्ये आला आहे. ओके, आता थोडं आपण पांढऱ्या गेंड्याविषयी जाणून घेऊ. याला सायंटिफिकली सेराटोथेरियम सेमम या नावाने ओळखलं जातं. हा हत्तीनंतर दुसरा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. याचं तोंड जर बघितलं तर थोडं चौकोनासारखं दिसतंय ना. तर यस, त्याचे ओठ असे चौकोनी आहेत, त्याच्यामुळे याला चौकोनी गेंडा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गेंड्याच्या वेगवेगळ्या 5 प्रजातींपैकी हा पांढरा गेंडा एकमात्र चरणारा गेंडा आहे. ओके, म्हणजे रवंत करणारा गेंडा हा एकमात्र आहे. म्हणजे रवंत करणं म्हणजे काय? जसं गाया म्हशी करतात की पहिल्यांदा खाऊन घ्यायचं आणि नंतर बाहेर काढून रवंत करायचं, तर असा करणारा हा एकमात्र प्रजाती आहे. ओके, पांढरा गेंडा आफ्रिकेमध्येच आढळतो, 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, उत्तर आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तो आढळतो. आणि म्हणजे त्याचं जे वितरण आहे हे जसं की दक्षिण आफ्रिका, नामेबिया, झिम्बाब्वे, केनिया या 4च देशांमध्ये ही प्रजाती आढळते. ओके, अवैध आंतरराष्ट्रीय गेंडांच्या शिंगांच्या शिकारीमुळं किंवा व्यापारामुळं हा गेंडा सध्या धोक्यामध्ये आला आहे. IUCNच्या यादीमध्ये जो नॉर्दर्न व्हाईट रायनो जो आहे हा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे आणि दक्षिणेतला जो व्हाईट रायनो आहे हा नियरली थ्रेटन्ड या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड कोणता आहे? जो उत्तर आफ्रिका खंडात आढळतो ना तो क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये आहे आणि नियरली थ्रेटन्डमध्ये जो दक्षिणेकडे आढळतो पांढरा गेंडा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. बेंगलोरला पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो मिळाली आहे, त्याविषयी योग्य विधान ओळखा. पहिलं, चिनी पुरवठादाराला 216 डब्यांची ऑर्डर दिली आहे आणि दुसरं, प्रत्येक डब्याची लांबी 21 मीटर आहे. तर ही दोनही विधानं अनफॉर्च्युनेटली बरोबरच आहेत. अनफॉर्च्युनेटली मी का म्हणतोय? कारण आपण एका ठिकाणी बघितलं की चीनला आपण विरोध करायचं म्हणतोय, चीनच्या प्रोडक्ट्सला बॉयकॉट करूयात, पण कुठेतरी गव्हर्नमेंट पातळीवरती त्या गोष्टी दिसत नाहीत. आपण अल्टरनेटिव्ह शोधत नाही आहे. म्हणजे आपण जास्त खरं तर तायवानकडं शिफ्ट झालो पाहिजे, पण तसं न होता आपण त्याच चीनला थोडं आणखीन श्रीमंत करतोय. तर इथं अनफॉर्च्युनेटली म्हणतोय की दोन्ही विधानं करेक्ट आहेत. चिनी उत्पादकदाराला 216 डब्यांची ऑर्डर दिली आहे आणि प्रत्येक डबा हा 21 मीटरचा असणार आहे या ड्रायव्हरलेस मेट्रोचा. बेंगलोरलाही मिळाली. अशा प्रकारे ड्रायव्हरलेस मेट्रो ही ऑलरेडी दिल्लीमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, तर या लेक्चरच्या माध्यमातून आज आपण 19 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघितल्यात. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा. आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही सुद्धा काही इनिशिएटिव्ह स्टार्ट करतोय, त्याच्याबद्दल सुद्धा अपडेट तुम्हाला काही वेळामध्येच मिळेल. तर भेटूत लेक्चर्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.